हॅलो स्टुडंट्स, मी तुमची इंग्लिश टीचर सौ सोलापुरे भाग्यश्री। आज आपण ब्रिज कोर्स क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यातील टेम्पलेट नंबर 19 बघणार आहोत। याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, लर्निंग आउटकम रीड्स टेक्स्ट रिटन बाय डिफरंट पीपल, म्हणजे वेगवेगळे लोक ज्यांनी टेक्स्ट लिहून ठेवलेले आहेत किंवा जे काही माहिती असेल ते तुम्हाला वाचता येणं गरजेचं आहे। महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे। ठीक आहे, तर बघूया आपण या ठिकाणी एक सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेला आहे। याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, पेज नंबर 44 आणि 45 वर आपल्याला एक 2 पॅरेग्राफ दिसत आहेत विथ पिक्चर। आता पिक्चर जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट आपल्या ओळखीची आहे, हो की नाही। तहानलेला कावळा माहिती आहे, आठवलं? हां, तर इथं काय करायचं आहे आपल्याला, हे जे 2 पॅरेग्राफ, आता हे कार्ड आहेत समजा, पहिल्या पेज नंबर 44 वरचं हे कार्ड आहे आणि 45 वरचं ते दुसरं कार्ड आहे। तर या ठिकाणी आता मी आणि तुम्ही असं मिळून वाचायचं आहे। एक कार्ड माझ्याकडं असेल आणि दुसरं कार्ड तुमच्याकडं असेल। त्यावर जे काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत। पण वाचत असताना इथं बघा काही शब्द मिसिंग आहेत किंवा डिलीटेड वर्ड्स आलेले आहेत, म्हणजे रिकाम्या जागा किंवा हरवलेले आहेत शब्द। तर त्या ठिकाणी ते एकमेकांचे कार्ड बघून आपण घेऊ शकतो, तिथं कोणते शब्द येतात ते बघूया आणि त्याप्रमाणे हे वाक्य आपण वाचून पूर्ण करूया। ठीक आहे, करूया सुरुवात। बघा, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ क्रो, ही वॉज व्हेरी। आता तुमच्या कार्डमध्ये बघून तुम्ही हे सांगू शकता, तिथं कुठला शब्द येतो, थर्स्टी। ही वॉज व्हेरी थर्स्टी। ही फ्ल्यू हिअर अँड देअर इन सर्च ऑफ वॉटर। ही सॉ अ, काय येईल या ठिकाणी, पॉट इन द गार्डन। देअर वॉज अ लिटल वॉटर इन इट। ही कुड नॉट ड्रिंक इट। ही थॉट ऑफ अ प्लान। ही पुट सम स्टोन्स इनटू इट। द वॉटर रोज अप। ही ड्रँक इट अँड फ्ल्यू अवे। आता इथं रिकाम्या जागा कोणकोणत्या आलेत हे लक्षात आलं? मग एकानंतर एक वाक्य असे आपण वाचायचे आहेत। आता दुसऱ्या याच्यामध्ये तेच कार्ड जर आता मी सुरुवात केले तर रिकाम्या जागा तुम्ही भरू शकता, तुम्ही ते वाचू शकता। सेम पॅरेग्राफ आहेत, पण इथं मात्र मिसिंग लेटर्स किंवा मिसिंग वर्ड्स जे आहेत ते वेगळे आलेले आहेत। काय येणार आहे या ठिकाणी, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ क्रो। ही वॉज व्हेरी थर्स्टी। ही फ्ल्यू हिअर अँड देअर इन सर्च ऑफ वॉटर। ही सॉ अ पॉट इन द गार्डन। देअर वॉज अ लिटल वॉटर इन इट। ही कुड नॉट ड्रिंक इट। ही थॉट ऑफ अ प्लान। ही पुट सम स्टोन्स इनटू इट। द वॉटर रोज अप अँड ड्रँक इट अँड फ्ल्यू अवे। आलं लक्षात? कोणते शब्द या ठिकाणी आपल्याला गाळलेले दिलेले आहेत ते आपण इथं घेऊन तुम्हाला मुलांनो हे कंप्लीट करायचं आहे। दोन्ही, आता मी म्हणलं, मी आणि तुम्ही मिळून हे असं वाचलो, असं तुम्ही दोघांमध्ये तुमचे जे काही आई बाबा किंवा बहीण भाऊ असतील मोठे त्यांना घेऊन किंवा तुमच्या मित्रांना घेऊन मैत्रिणींना घेऊन ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता। महत्त्वाचं काय आहे, कुठला शब्द या ठिकाणी येतो, त्याचे उच्चार कसे होतात, म्हणजे पॅरेग्राफ दिलेला वाचता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, आता याचा अर्थ तुमच्या लक्षात आलंच असेल। वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ क्रो, एकदा काय आहे, कावळा होता, क्रो म्हणजे कावळा। ही वॉज व्हेरी थर्स्टी, तो खूप तहानलेला होता। ही फ्ल्यू हिअर अँड देअर इन सर्च ऑफ वॉटर, तो पाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे फ्ल्यू म्हणजे उडत होता। ही सॉ पॉट इन द गार्डन, एका गार्डनमध्ये त्याला एक पॉट म्हणजे भांडं पाण्याचं ते दिसलं।
देअर वॉज अ लिटल वॉटर इन इट, त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी होतं. ही कुड नॉट ड्रिंक इट, म्हणून त्याला ते पिता येत नव्हतं. ही थॉट अ प्लान, मग त्याला एक युक्ती सुचली. काय? ही पुट सम स्टोन्स इन टू इट, त्याने त्याच्यामध्ये काही स्टोन्स म्हणजे छोटे छोटे दगड किंवा खडे आपण त्याला म्हणूया, तो टाकला. द वॉटर रोज अप, पाणी वर आले. ही ड्रँक इट अँड फ्ल्यू अवे, तो त्याने पिला आणि तिथून फ्ल्यू अवे म्हणजे दूर उडून गेला. आलं लक्षात? तर ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा असेच 2 कार्ड्स दिलेले आहेत या ठिकाणी. आता पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये एकच पॅरेग्राफ आहे, पण मिसिंग लेटर्स किंवा मिसिंग वर्ड्स हे वेगळे आलेले आहेत. काय आहे ते बघूया. काय म्हणलेलं आहे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा. फर्स्ट कार्ड मी वाचते आणि यातले जे काही मिसिंग वर्ड्स आहेत तेही मी सांगते, जे की ते खालच्या कार्डमध्ये आहेत आणि खालच्या कार्ड्समधले मिसिंग वर्ड्स वरच्या कार्डमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. चित्र दिसते तुम्हाला? हां, कशाचं आहे ते? पेंग्विन्सचे आहेत. बघा, पेंग्विन्स आर इंटरेस्टिंग ॲनिमल्स. पेंग्विन्स आर बर्ड्स विथ ब्लॅक अँड व्हाईट feathers, but they are not able to fly. Their webbed feet help them paddle underwater. Penguins do not have teeth. They have a beak with hooked end to help catch their prey. Penguins like to eat fish, squid and krill. आलं लक्षात? कोणकोणते या ठिकाणी रिकाम्या जागा आले? ब्लॅक, फ्लाय, फीट, टीथ, बीक आणि फिश. मग आता खालचं जे काही कार्ड आहे ते पूर्ण होणार आहे तुमचं. कसं? आता वरचं बघून तुम्ही कंप्लीट करू शकता. पेंग्विन्स आर इंटरेस्टिंग ॲनिमल्स. पेंग्विन्स आर बर्ड्स विथ ब्लॅक अँड व्हाईट feathers, but they are not able to fly. Their webbed feet help them paddle underwater. Penguins do not have teeth. They have a beak with hooked end to help catch their prey. Penguins like to eat fish, squid and krill. आलं लक्षात? मग हे तुम्हाला तिथं शब्द लिहून हे पॅरेग्राफ वाचायचं आहे मुलांनो. त्याचा अर्थ काय होतो बघा. पेंग्विन्स आर इंटरेस्टिंग ॲनिमल्स. पेंग्विन्स काय आहेत? एक इंटरेस्टिंग ॲनिमल आहे. आता पेंग्विन माहिती आहे. पेंग्विन्स आर बर्ड्स विथ ब्लॅक अँड व्हाईट feathers. पेंग्विनला काय आहे? हे कसं? हा कसा पक्षी आहे? ब्लॅक आणि व्हाईट पंख याला म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पंख याला आहेत. बट दे आर नॉट एबल टू फ्लाय, परंतु ते उडू शकत नाहीत. आपण बर्ड्स तर म्हणतो यांना, मग बर्ड म्हणल्यावर उडता यायला पाहिजे, परंतु यांना उडता येत नाही. दे वेब्ड फीट हेल्प देम पॅडल अंडर वॉटर. हे पाण्यामध्ये त्यांचे जे काही वेब्ड फीट आहेत म्हणजे जाळीदार पाय आपण त्याला म्हणूया, तर त्या वेब्ड फीटच्या आधारे पाण्यामध्ये ते पोहत असतात. पेंग्विन्स डू नॉट हॅव टीथ. त्यांना दात नाहीत. दे हॅव अ बीक विथ हुक्ड एंड टू हेल्प. त्यांना काय आहे? बीक म्हणजे चोच आहे, पण ते चोच कसं? त्या चोचीला हुक्कासारखा असा आकार आहे आणि त्याच्या आधारेच ते काय करतात? कॅच देअर प्रे. त्यांचं जे काही शिकार आहे ते पकडतात. पेंग्विन्स लाईक टू ईट फिश, स्क्वेड अँड क्रिल. पेंग्विनना काय? फिश म्हणजे मासे. आता स्क्वेड अँड क्रिल हे सुद्धा काय? जलचर प्राणी आहेत. तर हे फिश, स्क्विड आणि क्रिल खायला त्यांना आवडतं. अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग हेही तुम्हाला कंप्लीट करायचं आहे मुलांनो. हे सगळं आत्ता मगाचं आपण जी क्रोची स्टोरी पाहिली ते आणि पेंग्विनचं हे सगळं तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. आता प्रॅक्टिससाठी बघा अगदी सोपं दिलेलं आहे जे की तुम्हाला करायचं आहे. तुम्ही दोघांमध्ये करू शकता. काय? रीड अँड प्रॅक्टिस द गिवन कार्ड्स इन पेअर्स. 2 कार्ड्स आहेत बघा. त्याच्यामध्ये आपण एकमेकांचं बघून किंवा बोलून हे पूर्ण करू शकतो. काय येईल बघा. माय फ्रेंड्स नेम इज रमेश. ही इज 10 years old. He has 1 brother and 1 sister.
हिज ब्रदर्स नेम इज विनेश अँड सिस्टर्स नेम इज विद्या. रमेश हॅज गॉट 1 bicycle, 2 bats and 1 racket. His favorite game is cricket. He is a happy boy. असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी रिकाम्या जागा कोणकोणत्या आलेल्या आहेत? 10, विद्या, बॅट्स, क्रिकेट. आता हेच तुम्ही सेकंड कार्डवरून हे कंप्लीट केलं. आता सेकंड कार्डमध्ये जे दिलेलं आहे ते फर्स्ट कार्डवरून कंप्लीट करता येतं आपल्याला. दोघात असेल तर ॲट अ टाईम ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे. इथं बघा आता सेकंडमध्ये माय फ्रेंड्स नेम इज रमेश. ही इज 10 years old. ही हॅज 1 brother and 1 sister. His brother's name is Vinesh and sister's name is Vidya. Ramesh has got 1 bicycle, 2 bats and 1 racket. His favorite game is cricket. He is a happy boy. हां, या ठिकाणी कंप्लीट होतं. इथं जे जे रिकाम्या जागा आलेले ते कोणते आले? रमेश, ब्रदर, सिस्टर, विनेश, बायसिकल आणि हॅप्पी. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कार्ड वाचन करता आलं पाहिजे मुलांनो. ठीक आहे. आता नेक्स्ट पेजवर बघा काय दिलेलं आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटी किंवा रेनफोर्समेंट असं दिलेलं आहे. प्रश्न काय आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग टेक्स्ट बाय सिलेक्टिंग द करेक्ट वर्ड अँड रीड इट. काय म्हणलेलं आहे? खालील उतारा योग्य शब्द निवडून पूर्ण करा आणि वाचा. बघा खाली एक उतारा आहे आणि या साईडला एक पिक्चरही दिसते. पिक्चर बघितलं की लक्षात आलं असेल का कशाबद्दल असेल ते? ढग आहेत, पाऊस पडताना दिसते, म्हणजे उतारा याच्यावरच अवलंबून आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायचे आहेत योग्य शब्द घेऊन. इथं दिलेले आहेत शब्द ब्रॅकेटमध्ये. बघा कोणकोणते शब्द दिलेत वरच्या बाजूला. वॉटर, रेन, वेपर, क्लाउड्स, ड्रॉप्स आणि अर्थ असं दिलेलं आहे. बघा व्हॉट इज द नेम ऑफ वॉटर फॉलिंग फ्रॉम द स्काय. आता काय आकाशातून जे पाणी पडतं त्याला आपण काय नाव देतो? इट इज डॅश डॅश दिलेलं आहे. तिथं काय येईल? इट इज. आता या वरच्या शब्दांपैकी योग्य शब्द इथं घ्यायचा आहे. इट इज रेन असं येणार आहे. रेन फॉल्स फ्रॉम क्लाउड्स. हे जे पाऊस आहे ते कुठून पडतं? क्लाउड्स म्हणजे काय? ढग. ढगातून हे पडतं. क्लाउड्स आर फॉर्म्ड बाय वेपर दॅट वी कॅनॉट सी इन द एअर. हे ढग आहेत ते कशापासून तयार होतात? वेपर म्हणजे पाण्याची वाफ. या पाण्याच्या वाफेपासून क्लाउड्स तयार होतात जे की आपण बघू शकत नाही. देअर आर लॉट्स ऑफ ड्रॉप्स ऑफ वॉटर इन द क्लाउड्स. मग इथं काय म्हणलेलं आहे? लॉट्स ऑफ ड्रॉप्स. आता ड्रॉप्स म्हणजे काय? थेंब. कशाचे? पाण्याचे थेंब याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. इन द क्लाउड्स म्हणजे ढगामध्ये. वेन द ड्रॉप्स गेट हेवी दे फॉल टू द. आता रिकाम्या जागी काय येईल? अर्थ. म्हणजे काय? हे जे ड्रॉप्स आहेत किंवा हे जे थेंब आहेत ते जेव्हा हेवी म्हणजे जड होतात त्यावेळेस काय आहे? ते जमिनीवर पडतात. फॉल टू द अर्थ. देन इट रेन्स. आणि तेव्हा पाऊस येतो. आलं लक्षात? या ठिकाणी कोणकोणते शब्द आले रिकाम्या जागी? रेन, क्लाउड्स, वेपर, ड्रॉप्स आणि अर्थ. आलं लक्षात? तर इथं योग्य शब्द घेऊन आपण दिलेलं जे काही पॅरेग्राफ आहे ते कंप्लीट केलेलं आहे. हे तुम्हाला वाचायचं आहे मुलांनो आणि तसंच तुमच्या वहीमध्येही तुम्हाला लिहून काढायचं आहे. मग आता या ठिकाणी इव्होल्युशनसाठी काय दिलेलं आहे बघा. एक ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे. रीड अलाउड द गिवन कार्ड्स. तुम्हाला जे काही कार्ड्स दिले जातील ते मोठ्याने तुम्ही वाचायचं आहे. रीड एनी टेक्स्ट इन द टेक्स्ट बुक. आता तुमच्या पुस्तकामध्ये कुठलाही एखादा भाग दिला असेल तो तुम्ही वाचायचा आहे. परत क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे बघा. लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सी ॲनिमल्स. आता सी ॲनिमल्स म्हणजेच काय?
समुद्री जे काही प्राणी आहेत, आता आपण त्याला जलचर प्राणी म्हणूया, तर वेगवेगळ्या प्राण्यांची नावं, त्यांचे प्रकार किंवा नावं यांची तुम्ही यादी करायची आहे. त्यांची नावे लिहून काढायची आहेत. ठीक आहे. पुढचं बघा, रीड द फॉलोइंग टेक्स्ट. आता खाली जे काही दिलेला उतारा आहे तो आपल्याला वाचायचं आहे. हे तुम्ही वाचायचं आहे मुलांनो. आपल्या आईबाबांना वाचून दाखवा. बघा काय दिलेलं आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवते, नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे तुम्हालाही हे वाचायचं आहे. बघा, फिश आर ॲनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर अँड ब्रीथ यूजिंग गिल्स. वॉटर गोज इन थ्रू द माउथ अँड आउट थ्रू गिल्स which take oxygen from the water. Most fish swim by moving their tail left and right. There are many kinds of fish. Some fish have bones. Other fish like sharks have no bones, only cartilage. The biggest fish in the world is the whale shark. The whale shark can grow to 46 feet in length and can weigh up to 15 टन. बघा या ठिकाणी फिश आर ॲनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर अँड ब्रीथ यूजिंग गिल्स असं म्हणलेलं आहे. म्हणजे फिश म्हणजे मासे हे जे काय आहे ते पाण्यामध्ये असतात आणि श्वासोश्वास घेण्यासाठी ते गिल्सचा उपयोग करतात. आता गिल्स हे त्यांचं श्वसन इंद्रिय आहे. वॉटर गोज इन थ्रू द माउथ अँड आउट थ्रू गिल्स. पाणी हे जे आहे त्यांच्या तोंडातून आतमध्ये जातं आणि काय आहे हे जे गिल्स आहे त्याच्यातून बाहेर पडते. विच टेक ऑक्सिजन फ्रॉम द वॉटर. त्या गिल्सच्या माध्यमातूनच काय आहे पाण्यातील जे काही ऑक्सिजन आहे ते शोषून घेत असतं किंवा ऑक्सिजनचा पुरवठा या गिल्सच्या माध्यमाने माशांना होत असतं. मोस्ट फिश स्विम बाय मूव्हिंग देअर टेल लेफ्ट अँड राईट. जास्त करून जे मासे आहेत ते पोहत असताना त्यांची जी शेपटी आहे ती लेफ्ट अँड राईट म्हणजे डावीकडं आणि उजवीकडं असं हलवत असतात. देअर आर मेनी काइंड्स ऑफ फिश. काय आहे भरपूर प्रकारचे मासे असतात. सम फिश हॅव बोन्स. अदर फिश लाईक शार्क्स हॅव नो बोन्स, ओन्ली कार्टिलेज. काय म्हणलेलं आहे, काही माशांमध्ये हाडे असतात, त्यांना हाडे असतात, परंतु काही शार्क मासे जे आहेत त्यांना मात्र हाडे नसतात, त्यांना फक्त कार्टिलेज असतात. आता कार्टिलेज म्हणजे कुर्चा. आता कुर्चा म्हणजे काय, आपले जे हाड किंवा सांधा आपण म्हणतो या दोन्हीच्या मध्ये एक मऊ गादीसारखा भाग असतो त्याला म्हणतात कार्टिलेज. मग अशा कार्टिलेजपासून हे शार्क बनलेले असतात, यांच्यात हाडे नसतात. द बिगेस्ट फिश इन द वर्ल्ड इज द व्हेल शार्क. जगातला सर्वात मोठा मासा कोणता आहे, व्हेल शार्क हा आहे. द व्हेल शार्क कॅन ग्रो टू 46 feet इन लेंथ. काय म्हणलेलं आहे बघा, हा जो व्हेल शार्क आहे तो जवळजवळ 46 feet म्हणजे 46 फूट एवढी त्याची लांबी असू शकते. अँड कॅन वेट अप टू 15 टन. आणि त्याचं वजन हे काय आहे 15 टन एवढं असू शकतं. आता 15 टन बघा, 1 टन म्हणजे किती, 1000 किलो. 1 टन म्हणते मी बरं का, 1 टन म्हणजे 1000 किलो. मग आता 15 टन म्हणजे किती झाले, 15,000 किलो एवढं वजन या व्हेल शार्कचं असू शकतं. अशा प्रकारे हे पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेलं आहे. मुलांनो, हे जे पॅरेग्राफ आहे ते तुम्ही वाचायचं आहे चांगल्या प्रकारे. याचं प्रॅक्टिस करा, वाचनाचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मग थोडीशी ॲक्टिव्हिटी आज मोठी आहे, पण फक्त वाचनाचं काम या ठिकाणी करायचं आहे आपल्याला. महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला दिलेलं पॅसेज वाचता आलं पाहिजे. ठीक आहे. मग काय शिकलो आपण आज या ॲक्टिव्हिटीमध्ये, काय बघितलं, टू रीड द गिवन पॅसेजेस. तुम्हाला दिलेले उतारा तुम्ही वाचलात, हो की नाही. त्याचबरोबर टू आयडेंटिफाय द मिसिंग वर्ड्स इन सिम्पल पॅसेजेस. जे काही उतारे दिलेले आहेत किंवा पॅसेज दिलेले आहेत त्याच्यातले जे काही मिसिंग वर्ड्स आहेत ते तुम्ही शोधलात. ठीक आहे. त्याचबरोबर
टू अंडरस्टँड. आणि दिलेला जो काही पॅरेग्राफ आहे ते अगदी नीट तुम्ही समजावून घेतलात. ठीक आहे. अशा प्रकारे हा भाग या ठिकाणी कंप्लीट होतो मुलांनो. पुढचा जो भाग आहे किंवा पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.